सुशांत सिंगचा खरं म्हणजे आउटडेटेड झालेला विषय आहे. म्हणजे त्याला गेले 2 वर्ष त्याला चघळून चघळून त्याचा चोथा झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण याच्यामध्ये मुंबई पोलिसांनी तपास केला, अगदी CBIने त्याचा तपास केला, NCBने तपास केला, ED देखील त्याच्यामध्ये आली होती. जेव्हा ड्रग कनेक्शन आलं तेव्हा NCB आली, पैशाचा व्यवहार आला तेव्हा ED आली. याच्यामध्ये जेव्हा मुंबई पोलीस तपास करत होते त्यावेळेस सुशांत सिंग यांच्या नातेवाईकांनी मागणी केली की ही केस CBIकडे दिली पाहिजे. बिहार गव्हर्नमेंटने देखील शिफारस केली, कोर्टाने देखील शिफारस केली, केंद्र सरकारने शिफारस केली आणि CBIने त्याचा तपास केला. CBIने तपास केला. त्याच्यामध्ये सुशांत सिंगची कोण एक मैत्रीण होती, ती रिया चक्रवर्ती, त्याला अरेस्ट झाली. ह्या सगळ्या गोष्टी जनतेसमोर आहेत, सर्वश्रुत आहेत. आणि यामध्ये सुशांत सिंगचा जो पोस्टमॉर्टम अहवाल आहे मुंबईच्या हॉस्पिटलने देखील सुसाईड म्हणून दाखवला, सुसाईड म्हणून दिला आणि ही आत्महत्या होती असं पोस्टमॉर्टममध्ये क्लिअर म्हटलं आहे. त्याचबरोबर दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये देखील पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट जो आहे तो आत्महत्याचा आहे. आणि यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर तपास झाला, त्याची चौकशी झाली आणि मला वाटतं त्याच्यामध्ये काही आणखी काही राहिले असं मला वाटत नाही.